काल परवापर्यंत जी युतीची चर्चा अगदी छानपणे सुरू होती त्याच युतीच्या चर्चेमध्ये आता खोडा बसलेला आहे आणि कदाचित शिवसेना आणि भाजपची ही युती तुटण्याच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा रंगते आहे। कारण शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांचे वॉर्ड भाजपने मागितलेत। यावर आता शिवसेनेची भूमिका काय असेल याचीच प्रतीक्षा आहे। 114 जागांसाठी भाजप आग्रही आहे आणि भाजपची यादीही तयार असल्याचं मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलंय। ते 2 राउंड नाही म्हटले तरी आपले बोलण्यांचे झाले, त्या ह्याच्यामधनं काही निष्पन्न फारसं काय झालं नाही। चर्चेचा गाडा पुढे सरकणार की नाही हे आता मुख्यमंत्रीच ठरवतील। भाजप आणि शिवसेनेतल्या युतीच्या चर्चेत मिठाचा खडा पडलाय। 2 बैठकांनंतरही कुठलंही एक सूत्र सेना भाजपच्या नेत्यांना काढता आलेलं नाही। शिवाय भाजपकडून स्वच्छ आणि पारदर्शी कारभारावरून उद्धव ठाकरेंवर होत असलेल्या टीकेमुळे शिवसेना संतापली आहे। त्यामुळे यापुढे चर्चा करायचीच असेल तर आधी 3 प्रश्नांची उत्तरं द्या असं शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांनाच ठणकावलंय। म्हणजे एका बाजूला मुख्यमंत्री युतीच्या बाबतीत आग्रही आहेत, दुसऱ्या बाजूला त्यांचे नेते आरोप करतायत। आमचं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी। एक तर नेते आरोप करतायत, त्यांना मुख्यमंत्र्यांचं समर्थन आहे का, किंवा ते नेते मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीयेत का, आणि जर नेते ऐकत नसतील तर मुख्यमंत्री त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई करणार का, हे आमचे मूळ प्रश्न आहेत। आणि याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि त्याच्यानंतर मग युतीला जायचं की नाही हे पक्षप्रमुख ठरवतील, चर्चेला जायचं की नाही हे पक्षप्रमुख ठरवतील। निवडणूक काळामध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी वादग्रस्त विधानं टाळले पाहिजे, परंतु या राज्यातली जनता सुज्ञ आहेत। अगोदर कोण वादग्रस्त विषय करतं, कोण विधान करतं, त्यावर वर्तमानपत्र किंवा चॅनलवाले जाऊन मग त्या दुसऱ्या पक्षाला विचारतात आणि दुसरा पक्ष सुद्धा तेवढंच रिॲक्ट करतो। अगोदर जो बोलतो त्यानं हे टाळलं तर दुसरा त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही। मुंबई पालिकेत 352 कोटीचे रस्ते घोटाळे, 900 कोटींचा कचरा घोटाळा, 280 कोटीचा नालेसफाई घोटाळा केल्याचा आरोप करत आशिष शेलार आणि किरीट सोमय्या रोज शिवसेनेला धारेवर धरतात। त्याचाही शिवसेनेनं चोख समाचार घेतलाय। 13 कलंकित मंत्री आहेत गेल्या 2 वर्षातले। 13 कलंकित मंत्री असून देखील आम्ही कोणावरती वैयक्तिक आरोप केलेली नाहीयेत। जर उद्या पारदर्शकतेची सुरुवातच करायची असेल तर हे जे 3 सदस्य आलेले आहेत या 3 सदस्यांपासूनच सुरुवात करावी लागेल, कारण 3 सदस्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। आणि असं जर असेल, जर याच पद्धतीने होणार असेल तर मग त्या पद्धतीने आम्हाला देखील विचार करावा लागेल। शिवसेनेला काही नेत्यांच्या आरोपांविषयी म्हणायचं आहे की मला असं वाटलं की संजय राऊत काही लिहितात रोज, तर आम्ही मीडियात सांगितलं नाही। मी बैठकीमध्ये अनिल देसाई आणि अनिल परबना सांगितलं। ही मीडियातून सांगण्याची पद्धत, याचा अर्थ तुम्ही काल काही घोषणा करणार, मग मीडियातून तुम्हाला स्वतःचं काही वेगळं बिल्डअप करायचं का? मग युती करायची नसेल तसं स्पष्ट सांगा। पण या वादाचं मूळ कारण दडलंय ते भाजपच्या 50-50 फॉर्म्युला। भाजपनं तब्बल 114 जागांची मागणी करून सेनेची गोची केली आहे। मुंबईत भाजपचे 15 आमदार आहेत। या 15 मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या जागांवर भाजपनं दावा ठोकलाय, मात्र शिवसेना या जागा सोडण्याच्या मनस्थितीत नाही। त्यामुळे भाजपचा हा फॉर्म्युलाच युतीच्या चर्चेतला मोठा स्पीड ब्रेकर ठरलाय। तुम्ही अर्धा जागा मागितल्यात, 50-50चा फॉर्म्युला दिलाय, हे कुठल्या आधारावरती तुम्ही त्यांना जागा मागितल्यात? काय तुमची गणित आहेत यामध्ये? हे सांगितलंय मी त्यांना की कुठल्या आधारावर मागितल्या, त्यांना माहिती कोणता आधार घेतलाय मी तर। तुमच्या आमदारांची संख्या मुंबईतली वाढली आहे म्हणून तुम्हाला सारं सूत्र त्यांच्या पुढे मांडलंय आम्ही। आमचा आधार त्यांना दिलाय आम्ही, बघूया काय होतं। युतीच्या चर्चेसाठी दोन्ही पक्षांनी 21 तारखेची
म्हणजे शनिवारची डेडलाईन दिली आहे आणि आतापर्यंत जागांच्या देवाणघेवाणीची प्राथमिक चर्चाही पुढे सरकलेली नाही. त्यामुळे युतीच्या चर्चा, बैठकांचा जोर फक्त युती तोडल्याचं पाप आपल्या डोक्यावर येऊ नये यासाठी होता का, असा प्रश्न पडलाय. रश्मी पुराणिकसह ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई.